थोडंसं खेदाने आपल्याला हे मान्य करावं लागेल की आपण जरी माळा घातलेल्या आहेत, सगळे नाही, काही अपवाद असतील त्याच्यातून, पंढरपूर आळंदीच्या वाऱ्या करतोय, नामस्मरणाची साधना असेल, विचाराची साधना असेल, ध्यानधारणेची साधना असेल, आपापल्या परीने कमी जास्त सगळेच आपण काय करतोय, साधनाही करत आहोत, पण मनाकडे आपलं दुर्लक्ष आहे. आणि हे नक्की आहे. म्हणजे ज्याच्याकडे सगळं लक्ष असायला पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष आहे, आणि ज्याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे त्याच्याकडे सगळं लक्ष आहे. की कालपर्यंत आपल्या मनातले दोष किती कमी झाले आणि आज आपले त्याच्यातले दोष किती कमी करायचे. ते दोष घालवण्याकरता आपल्याला काय साधन केलं पाहिजे, काय साधन केल्यानंतर असलेले दोष मरतील आणि नसलेल्या गुणाचं त्या ठिकाणी आगमन होईल, याचं चिंतन होणं आमच्या कल्याणाच्या दृष्टीनं आवश्यक आहे. आम्ही चिंतन करतो आज पंगत कोणाकडे आहे आणि काय आहे. तर हे दुर्दैवच आहे आपलं, आहेच, प्रश्नच नाही. म्हणजे जे वास्तव आहे ते आपण मान्य करावं आणि कल्याणाच्या दृष्टीनं जे आवश्यक आहे त्याच्याकरता प्रयत्न करावा. प्रयत्न होत नसेल तर किमान जबरदस्त अंतःकरणामध्ये तशा प्रकारची इच्छा तरी धारण करावी. आमचं दुर्दैव हे, प्रयत्न तर नाहीच नाही, इच्छाही नाही, त्याच्या विरोध अशा प्रकारची आम्ही वाटचाल करतोय.